आता पुढची बातमी बघूया। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं सुरू आहे, असं वादग्रस्त विधान विखे पाटलांनी केलं। विखे पाटलांनी ही चूक लक्षात येताच शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारव सुद्धा केली। आपल्या या विधानावरती विखेंनी स्पष्टीकरण दिलं आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं। कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारने तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा। मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतलं की मग शेवटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना। कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची। हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटर इव्हेंटमध्ये मी बोललो की ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज। म्हणजे दुर्दैवानं हे फक्त विरोधकांना फक्त एकच उतावळा मुद्दा मिळाला। विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफी बद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं। राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला। उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे